स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला नाव सांगायला ना फक्त. नामदेव बॅटिंग आहे ना. नामदेव आणि या साईडला कोण आहे? तर खेळाला होते सुरुवात. सलामीची प्रारंभिक जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नामदेव आणि सनी. स्ट्रॅटेजी चेंज केली आहे यावेळेस. पाहूया यावेळेस मोठा फटका खेळण्याचा पहिल्या चेंडूवरती मानस धरला गेला होता, परंतु इथे निर्धावजी होते सांगता. गोलंदाज नाना गोंधली आपण पाहतोय, एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे आणि चांगली चेंडूची हाताळणी यावेळेस पाहायला मिळते. पुढील चेंडू फुल टॉस आहे, चेंडूला टर्न केलेला आहे स्क्वेअर रिजन मध्ये. चेंडू थांबत नाहीये, जातो सीमा पार, येतोय चौकार. आज सुरुवात चांगली केलेली आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव खेळून काढला होता, त्याची भर काढत हा चौकार येतोय. या चौकाराच्या माध्यमातून स्वतःचं आणि संघाचं इथं खातं खोललं जात आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. डावखुरी शैलीचा फलंदाज नामदेव पाहतोय. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र फलंदाज बाद होते का पाण्यासारखं राहील, परंतु चेंडू काय हातामध्ये आला नाही आणि अशा रीतीने आपण पाहतोय एक चोटी चिकी सिंगल इथं कंप्लीट करताना पाहायला मिळेल. यस, आपण जर पाहिलं ना तर मॅचचा आनंद घेत असताना सन्मान्य मिलिंदजी भाऊसाहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. गोलंदाज होतोय तयार, गोलंदाजी मार्क वरती. नाना उडवलाय, हा चेंडू थांबणार नाहीये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू मात्र सीमा पार, षटकार. चांगली मोठी धावसंख्या उभारायची असेल तर असे फटके खेळणं गरजेचं आहे. आणि सनी पाटील आपण पाहिलं तर फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळते. इथं मात्र आपण जर पाहिलं तर बॅटच्या रडार मध्ये दिलं गेलं आणि चेंडूला मात्र फेकून दिलं सीमा रेषेबाहेर. मोठा फटका, षटकार. धावसंख्येला मिळतोय 11 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. पहिल्या ओव्हरमध्ये तर तुम्ही 12 ते 13 धावा जर घेतल्या गेले ना तर येणाऱ्या फलंदाजांमध्ये ती मोठी क्षमता असते आणि तुमचा जो धावफलक जो आहे तो खूप चांगला सजला जातोय. कारण 40+ मध्ये 45 ची ही जोडी पहिल्या ओव्हरला खेळत असते. यावेळेस अजून एक दे धमाका, चेंडू सीमा पार, बिग हिट. अजून एक येतोय षटकार. क्या बात आहे, बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. सुरुवातीचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता, त्यानंतर चौकार नामदेव यांच्या बॅट मधून स्ट्राईक रोटेट झाली आणि मात्र पाहायला गेलं तर थांबले गेले नाही आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार. 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. क्या बात आहे, चांगलं धावफलक सजलं गेलं आहे. कारण मागची मॅच जर पाहायला गेली कालच्या दिवसामध्ये तर प्रथम फलंदाजी करत असताना कुठेतरी कमी धावा खर्च केले गेले होत्या आणि तो सामना जो आहे तो अतिशय जलद गतीने कंप्लीट केला होता अमरसोट कास्ते संघाने. आणि आज इथं तीच
परिक्रमा करत असताना जास्त धावा कशा जमा केल्या जातील याकडे लक्ष यावेळेस काय घडतंय पाहूया. यस, षटक समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. चालू हंगामामध्ये काही मॅच मध्ये आपण पाहिलं तर नानाजी गोंडली तेवढासा प्रभावी राहिला नाही. तो तिखट मारा आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. जो मारा तो प्रत्येक मॅच मध्ये इव्हेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही मॅच मध्ये कुठेतरी त्यांच्या गोलंदाजीवरती घसरणं पाहायला मिळते. ती सुधार करावा लागेल. प्रॅक्टिस इज मेक मॅन परफेक्ट. आणि जर तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये परिपक्व होऊ शकता, परिपूर्ण होऊ शकता. परंतु जर तुमच्याकडे प्रॅक्टिस नसेल तर या खेळामध्ये तुम्ही एखाद दोन सामने जिंकू शकता, परंतु फायनलिस्ट टीम मध्ये तुम्ही बघू शकत नाही, पाहू शकत नाहीये. आणि कासने संघाचा विचार केला तर कालच्या दिवसात फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे भावाले ट्रॉफी मध्ये. आज तो फायनल दिवस आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये ती फायनल पाहायला मिळेल. पिशे संघाला ही एक ट्रॉफी लागली गेली आहे तृतीय क्रमांकाची. पाहूया आज या ठिकाणी कशा प्रकारे खेळ केला जाईल त्यांच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज राहुल येतोय. राहुल गोलंदाजी मार्क वरती. निश्चितच सूचित करण्यात येते की जो टावर आहे त्या टावरला येलो कलरची पट्टी आहे, त्याच्या वरतून जर चेंडू लागला गेला तर षटकार, खालते लागला तर चौकार. यावेळेस ऑन साइडला पाहूया. एकच धाव. यस, आपण जर पाहिलं ना तर ती येलो पट्टी लावलेली आहे, त्याच्या आतमध्ये जर चेंडू गेला तर तुम्हाला धावून रना जेवढा निघतील तेवढा तुम्ही कंप्लीट करू शकता, परंतु त्याच्यावरती जर लागला गेला तर तो षटकार दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. चला, वेळ खूप खर्च केला जातोय. धावसंख्या 18 अंकावरती आहे. पुढील चेंडू यावेळेस अजून एकदा उडवलेला आहे. पाहूया ऑन साइडला चेंडू कलेक्ट केला जातोय. दुसरी धाव घेतली जाईल आणि इथं मात्र कंप्लीट केली जाते. या दोन धाव्याने स्कोअर कार्ड 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 17, इथं आता 3 आलेले आहेत. मोठे फटकेबाजी करणं गरजेचं आहे, कारण आपल्या डगआउटमध्ये भरपूर चांगले चांगले खेळाडू आहेत आणि सनी पाटील फॉर्म मध्ये आहे. यास थोड्याच वेळामध्ये आपण जर पाहिलं तर भिवंडी पूर्वचे लोकप्रिय भिवंडी लोकसभेचे एक चांगले आणि आपण पाहू शकता सर्वांच्या मनामध्ये घर करणारे लाडके व्यक्तिमत्व अर्थात बालेमामा यांचा थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आणि स्वागत करीत आहे या कमिटीच्या माध्यमातून. खास करून जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश पाटील यांच्या आग्रह आमंत्रणाला मान देऊन या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. यस, विजय स्पोर्ट ची जेवढीही खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे, कारण थोड्याच वेळामध्ये तुम्हा सर्वांचे लाडके खासदार अर्थात बालेमामा यांचा शुभागमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी आपण सर्वांस विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. अतिशय कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या भिवंडीचा विकास, या ठाणे जिल्ह्याचा विकास कशा प्रकारे केला जातोय हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय कमी कालावधीमध्ये चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. असं तुम्हा सर्वांचं लाडका व्यक्तिमत्व अर्थात बालेमामा यांचा थोड्याच वेळामध्ये शुभ आगमन होत आहे. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या रिजन मध्ये खेळून काढलेले आहे. क्षेत्ररक्षक दूरून येतोय. चांगले क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथं मात्र टार्गेट केले आहे विनोदयास. आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर 4 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहिले तर निलेश पाटील साहेब यांच्या आग्रहाला आमंत्रणाला मान देऊन आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. भिवंडीचे लाडके खासदार सन्मान्य बालेमामा साहेबांचं थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये
आगमन होणार आहे तर त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. हॅलो स्ट्राईक कोण लागड स्ट्राईक रोटेट करताना आपण पाहतोय विनोद याला वैयक्तिक 8 ना वैयक्तिक 8 या धावसंख्या खेळताना गोलंदाज या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा फ्लिक ऑन साईडला चेंडू देतो फेक ॲट एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये आणि एका धावेने सगळ्या धावसंख्या एकाने पुढे सरते धावसंख्या होते ती 30. दोन दिग्गज संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतो. एका बाजूला ओमसाई पिशे दुसऱ्या बाजूला अमर कासने. अमर कासने या संघाने कालच्या स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला. आपण पाहिला जय बजरंग भावाडी जय हनुमान भावाडी आयोजित जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमधून हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे आणि आज देखील या स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करताना संघ आपण पाहतोय. आज या संघासाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी खास करून मिलिंदजी भोईर जे नायब तहसीलदार आहेत उच्च पदावर मान्य श्री मिलिंदजी भोईर यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला या स्पर्धेमधून त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद मिलिंदजी भोईर. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि या स्पर्धेला आम्हाला देखील आपण लाईक करता त्याबद्दल तुमचं मनस्वी धन्यवाद. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतोय नानू. 2 ओव्हरमध्ये किती आहे? पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला 30 धावा खर्च झाल्यात. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी आहे. सनी वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळताना आपण पाहतो त्या अगेन्स्ट त्याला उत्तम साथ देताना फलंदाज विनोद जाधव ज्याच्या मार्टमधून खऱ्या हाताने आपण 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार सनीचे आहेत. सनीच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट कामगिरी चालू सामन्यामधून सनीच्या माध्यमातून संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन इनिंग त्याच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने या ठिकाणी केले जात आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं भाऊ पाणी ते ये गाड़ी कौन सी है नक्की वो मैं अंकल है इधर कौन लग रही काम बघा या स्पर्धेचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी बाईक किंवा 4 व्हीलर 2 व्हीलर असतील ते आपण बाजूला करायचे आहेत. थोड्याच वेळेला तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन होत आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षण देखील त्या ठिकाणी नाही आहे. चेंडू मिडऑफला जातोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न प्रॉपर खऱ्या हाताने चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने पीसी संघाची धावसंख्या होती ती 33-33. सन्माननीय शरदजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेचे वनमॅन शो या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे करता धरता नितेश पाटील यांचे पिताश्री मान्य श्री शरदजी पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. वेलकम. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलोमध्ये चेंडूला सुंदरसं कलेक्ट केलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोमध्ये करण्याचा प्रयत्न झाला. पंचांनी 2 मिनिटं सामना थांबवायचा. मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे आणि या दरम्यान रुपेश थोडासा आवाज दे आउट ऑफ. आणि या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे भिवंडी लोकसभेचे तुम्हा सर्वांचे अतिशय खासदार मान्य श्री सुरेशजी म्हात्रे साहेबांचं वेलकम वेलकम वेलकम. भिवंडीकरांच्या मनावर अधिराज्य करणारे जबरदस्त व्यक्तिमत्व भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सन्मान्य सुरेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे.
वेलकम वेलकम वेलकम. कार्यकर्त्यासाठी मामा जीव की प्राण आहे. धन्यवाद डिझाईन. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. आणि खऱ्या अर्थाने ज्यांची आज आवर्जून उपस्थित पाहतो या स्पर्धेला, या स्पर्धेच्या वन मॅन शो सन्मान नितीश पाटील यांचा बिग शो आपण पाहतोय. सरपंच चषक 2025 आयोजन आणि खास ज्यांची उपस्थिती, नुकताच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, तुम्हा आम्हा सर्वांच्या अतिशय लाडके भिवंडीकरांच्या मनावर अधिराज्य करणारा एक जबरदस्त व्यक्तिमत्व, भिवंडी लोकसभेच्या विद्यमान खासदार सन्मान्य सुरेशजी म्हात्रे साहेबांचं, अर्थात तुम्हा आम्हा सर्वांच्या अतिशय लाडके बाळ्या मामांचं या व्यासपीठावर मंचावर आगमन झालेले. आणि मी या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश पाटील अँड अदर्स टीम यांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. तर जाऊया लगेच आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर करूया मामांचं शुभ सन्मान. या स्पर्धेच्या वन मॅन शो, या स्पर्धेच्या करता या स्पर्धेच्या सर्वे सर्वा विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिंचवली खांडपे सन्मान्य नितेश पाटील यांना विनंतीशील आपण मामांचं शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर करायचंय. आज मामा देखील आमच्या प्रेमा खातर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी ते वेलात वेल करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य विनोदजी त्याचबरोबर नितेश या दोन्ही मान्यवरांना विनंतीशील आपण आपल्या शुभ हस्ते मामांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर मंचावर करायचंय. या भिवंडीचा गौरव, भिवंडीकरांच्या मनावर अधिराज्य करणे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके खासदार सन्मान्य सुरेशजी म्हात्रे साहेब, त्यांच्या समेत निंबोली ग्रामचे माजी सरपंच सन्मान्य प्रवीणजी गुलवी साहेब, तुमचं देखील मनापासून स्वागत. बादशाबाई आपलं देखील या स्पर्धेमधून मनापासून स्वागत. आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेबांचे कट्टर समर्थक स्वागत आणि सन्मान होतं या ठिकाणी.
तुम्हा आम्हा सर्वांचे अतिशय लाडके भिवंडी लोकसभेचा विद्यमान उपस्थित मान्यवर सन्माननीय सुरीजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की या स्पर्धेसंदर्भात आपण देखील एक दोन शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. विजय स्पोर्ट्स 40+ कानपे आयोजित सरपंच चषक 2025 स्पर्धेदरम्यान आजच्या दिवशी व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय स्पर्धेत सहभागी संघ, त्यातील सगळे खेळाडू, प्रेक्षक वर्ग, आज या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वप्रथम आयोजकांचं अभिनंदन करतो आहे की त्यांनी ही स्पर्धा भरवली. या पंचक्रोशीतील तालुक्यातील खेळाडूंना खेळण्याची इथे संधी उपलब्ध करून दिली, म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे. आज पुन्हा एकदा एक नवीन वर्षाची सुरुवात 2025 ही झालेली आहे आणि म्हणून नववर्षानिमित्त सगळे सन्माननीय अतिथी असतील, खेळाडू, प्रेक्षक वर्ग, सगळ्यांनाच मनापासून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि भरभराटीत जावं अशा प्रकारचं सुयश चिंतितो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. खऱ्या अर्थानं तुम्ही देखील वेलात वेल कडून आज आमच्या प्रेमा खातर या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय निलेश पाटील आणि त्यांचे आदर्श टीम नितेश पाटील आणि त्यांचे आदर्श टीम या सर्वांच्या वतीने मी तुमचं मनापासून आभार देखील प्रकट करतोय. आमच्या शब्दाला आणि विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित झाला. धन्यवाद. तर जाऊया पुणे. आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं मामा त्यांचा वाढदिवस देखील आहे. नितेश यांचा जो वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धांचं अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आणि मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना देखील दोन दिग्गज संघामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला ओम साई पिसे तर दुसऱ्या बाजूला अमर कासने. दोन्ही भिवंडी शेवटची टोक आहेत. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान निंबोली ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय प्रवीणजी गुळवी साहेबांनी देखील या स्पर्धेच्या अंतर्गत आपण सन्मानित करूया. सन्माननीय प्रवीणजी गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. डॅसिंग अर्थात डॅसिंग पर्सनॅलिटी, एक उत्तम असं व्यक्तिमत्व निंबोली गावचं आणि सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेबांचे कट्टर समर्थक सन्माननीय प्रवीणजी गुळवी साहेबांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाळ नेहमीच खऱ्या अर्थाने स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, एक ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर तुम्हाला सर्वांचे अतिशय लाडके भिवंडीकरांचे लाडके बादशाबाई, प्रत्येकाच्या तोंडात खऱ्या अर्थानं आवर्जून ज्यांचं नाव असतंय बादशाबाई, एक डॅशिंग असं व्यक्तिमत्व, उत्तम पर्सनॅलिटी आणि सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेबांचे कट्टर समर्थक बादशाबाई यांचं देखील या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जाते. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय हनुमानजी तरे साहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील करू या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांची संस्कृती आहे अतिथी देवो भव, अतिथी या देवासमान असतोय आणि या अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या स्पर्धेचं औचित्य साधून केलं जात आहे. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ताधर्ता, या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश पाटील यांच्या वतीने मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी केले जाते. धन्यवाद.
चला धन्यवाद. कार्यकर्त्यासाठी मामा जीव की प्राण आहे, म्हणूनच सुरेश म्हात्रे बाळा मामा या ठाणे. विजय स्पोर्टचे सर्व खेळाडू आपण बिनारला स्पर्धा बिनार ते डीडी ग्राउंड आहे, त्या ग्राउंड सर्वांनी लगेच जायचंय. त्या ठिकाणी आपला सामना आहे. विजय स्पोर्टचे सर्व 40 खेळाडू तो एक गोंदवली देखील टार्गेट. ओके ओके ओके. 4 षटकांच्या अंती धावसंख्या होती 41, विजयाचं लक्ष 42 धावांचं. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बाबू पाणी बाटली देऊ का? 4-4 लास्ट ओव्हरला एकच रन व्हाईटचा. यांनी गडबड केली ना पुढे, ताजी गडबड चालू होती. नाही 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 12 वाजता ना प्ले तिथं. माईक बंद कर 2 मिनिटं. मामा काय 3 ओव्हर मध्ये हॅलो. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी. धावा 43 झालेल्या आहेत. शेवटच्या अंतिम चेंडूवर 2 धावा घेतलेल्या होत्या, त्या 8 झाल्या. धावा 43 झाले आहेत आणि विजयाचं लक्ष असेल ते 44 धावांचं. शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेतल्या लास्ट. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेतल्यात. त्या 8 झाल्या. ओके बरोबर. ओके चालत तसं नशीब ते पण त्यांना माहिती आहे, ते विचारत होते. चला पंचांनी देखील विनंती शाला पण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. स्कोरर करायचं एकच काय नाही जुना तुमच्याकडे ना यो पण जुना ठेवा. चला पंचांनी सामन्याला लगेच सुरुवात करायची प्लीज. यो पण ठेव.
तर वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिले षटकात गोलंदाज मधुकर आहे ना, मधुकर पाटील. नानू आणि भगवान, नानू लिया, नानू सुतार आणि भगवान भोईर. चला प्लीज पंचांनी देखील विनंती सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळेचं सहकार्य करा आणि खास करून या स्पर्धेचा मुख्य ऑर्गॅनिक संघ तुम्हाला देखील विनंती केली जाते की भिनार आयोजित जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायचं आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक खेळाडू आपण लगेच त्या ठिकाणी जायचं आहे. भिनार आयोजित जी स्पर्धा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे. विजय स्पोर्ट्स खानपे संघाचे कॅप्टन इन अदर्स टीम जयमान भावाली आयोजित जी स्पर्धा आहे मला वाटतं भिनार येथे डीडी ग्राउंड वरती आयोजित आहे. त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पहिला भगवान भोईर याच्या बॅट मधून मिळते. चौकात आहे, 2 धावा झाल्या. नानू सुतार याच्या बॅट मधून हा फटका सजला. 1-2 धावा घेण्याची संधी त्याला झाली. या 2 धावाने स्वतःच आणि संघात ज्यांना अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती बिनबाद 2. पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. 1 कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? यस. थोडासा आपटेकरमध्ये चेंडूचा फलंदाज शप्पल झाला. ऑन साईडचा फटका देखील सुरेख सुंदर अप्रतिम त्याच्या बॅटमधून सजला आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी त्या फलंदाजाला झाली. या 2 धावाने वैयक्तिक 4 या धावसंख्येवर पोहोचताना फलंदाज नानू सुतार संघ धावसंख्या देखील बिनबाद 4. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मधुकर पाटील. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिलं षटकात असताना मधुकर पाटील. विजयाचं लक्ष आहे. विनोद कांबळे अरे वा, ऑनलाईन आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू विनोद कांबळे सध्या आम्हाला ऑनलाईन जॉईन आहे. बघा या स्पर्धेमधून देखील आपण त्याला पाहू शकता ऑनलाईनच्या माध्यमातून. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता भारतीय संघातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू विनोद कांबळे सध्या या स्पर्धेला आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जॉईन आहे. अमर कासने विपक्ष ओमसाई पिशी या 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना आपण पाहतोय. विजयाचं लक्ष 24 धावांचं पहिलं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या ती बिनबाद आणि जिंदाबाद 9. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती भगवान भोईर याला. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. पुल्लेंचा चेंडू आपण पाहिला होता हलक्यातपणे फक्त आणि फक्त एक डिफेन्सिव्ह फटका. फलंदाज भगवान भोईर याच्या बॅटमधून सजला. 1 धाव घेण्याची संधी त्याला झाली आणि 1 धावेने त्याने देखील स्वतःचं अकाउंट ओपन केलं. या 1 धावेने संघ धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होती बिनबाद 10. आता मात्र चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट, अतिशय प्रतिम उत्कृष्ट कॅप मधून चेंडू सरसीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार फलंदाज नानू मुसुदार याच्या बॅट मधून येतोय. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी आपण पाहिली तर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडूचा फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला. अतिशय प्रतिम चांगला उत्तम टाइम सदला आणि चेंडू मात्र सरळ सीमेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. चौकार संघा धावसंख्या बिनबाद 14. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11ची सरासरी आपण निश्चित पाहिली होती. सरासरीपेक्षा जास्त धावा या ठिकाणी उपलब्ध करताना नानू, कारण नानू याच्या बॅटिंगचं अपडेट पाहिलं तर अतिशय चांगली धावसंख्या त्याच्या बॅट तब्बल 13 धावा. विजय स्पोर्ट खानपे संघाचे खेळाडू आपण लगेच डीडी ग्राउंड भिनार इथे जायचंय प्लीज.
कॅप्टनच्या वतीने आम्हाला तसा सूचना दिल्या गेल्या आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज आहे तो अनिल. पहिल्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 14 धावा आणि सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतो कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये अमर कासने संघाचे. आज अमर कासने संघाला देखील भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. आशिष असतील, आमचे मिलिंद भोईर असतील, या सर्वांनी अमर कासने संघाला ऑल दी बेस्ट केलेले. सध्या संघ देखील ऑल इज वेल आहे, चांगल्या स्थितीमध्ये. ओव्हर क्रमांक दुसरा अनिलच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू स्टिअर केला होता. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका 2 धावा घेण्याची संधी फलंदाज भगवान याला झाली. या 2 धावा संघात धावसंख्या होती ती 16 बिनबाद 16 सक्सेनल विदाउट लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. विजयाचं लक्ष 44 धावांचं. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र सेफ प्लॅन होताना मिड ऑफला शॉर्ट सिलिमिडॉनला चेंडू सेफ प्लॅन झाला आणि याच दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी त्या फलंदाजाला प्राप्त झाली. या 2 धावांनी संघात धावसंख्या 18 वर पोहोचली. आज खास करून या स्पर्धेचं आपण वैशिष्ट्य पाहिलं. मामा सर्वांचे अतिशय लाडके सन्मान्य सुरेशजी म्हात्रे साहेब यांनी देखील या स्पर्धेला एक सदिच्छा भेट दिली. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्टेअर केला. चेंडू येतो शॉर्ट कव्हरला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून आपलं घर गाठताना नानू सुतार फेक चुकीची आणि ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्या ठिकाणी 3 धावा कन्वर्ट झाल्या. खऱ्या अर्थानं वय वर्ष 45 झाल्यानंतर 3 धावा काढणे अतिशय कठीण होतं. मात्र बघा 3 धावा देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट केल्या. दोन्ही फलंदाज आपण जर एकंदरीत अपडेट पाहिला तर रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट तालमेल आणि समन्वय 2 फलंदाजांमध्ये 3 धावा कंप्लीट झाली. या 3 धावांची संख्या धावसंख्या 21 लॉस ऑफ विदाउट विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. आता मात्र चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. खऱ्या आता चेंडूची फेक थोडीशी ऑप्शनच्या बाहेरची झाली होती. जागेवर चेंडूला फोर्स काढण्याचा प्रयत्न होता किंवा स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन स्टँडच्या मागे जातोय. महत्वाचा फलंदाज पहिला बाद होतोय नानू सुतार. करूया या विकेटचं सेलिब्रेशन. ओ टू डीजे. नेक्स्ट न्यू बॅट्समन टेक्निकल फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे नारायण सर. बेस्ट टेक्निकल अतिशय उत्तम तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे नारायण सर. चेंडूला सुंदरसा ऑब्राईचा फटका आपण पाहतो. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू मिड ऑफ लॉंग ऑफला येतो. 2 धावा कंप्लीट करण्याची संधी झाली. याच दरम्यान फेक मात्र थोडीशी रॉंग एंड झाली होती. मात्र कुठेतरी आपण पाहिलं थोडस फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचल्यानंतर त्याचं लक्ष देखील नसावं आणि त्या अनुषंगाने कुठेतरी तिसरी धाव त्यांच्या माध्यमातून कंप्लीट केली गेली नाहीये. 2च धावेवर समाधान मानताना नारायण सर या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 ने पुरस्कृत धावसंख्या होती 23. विजयाचं लक्ष 44 धावांचा आणि उत्तम पाठलाग करताना या ठिकाणी संघ आपण पाहतोय अमर कासने. त्यानंतर अमर कासने आणि श्री वेताल कोपर संघाचा कॅप्टन इन अदर्स टीम. आपण देखील आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचंय. याच्यातली विजेती ना त्यांना सज्ज करतात. जास्त जेवू नका. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका आणि चेंडू मात्र जातोय सीमा रस्त्यात बाहेर चौकार. चौकार संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते धावसंख्या होती ती 27. एक विशाल लक्ष
जरी असलं तरी मात्र विशाल लक्षात पाठला करताना उत्तम सुरुवात आपण पहिल्या 2 ओव्हरमधून पाहिली. फक्त एक फलंदाज बाद आणि संघात धावसंख्या ती 27. विजयाचं लक्ष्य 44 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे. पण पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तर तब्बल 13.50 सरासरी राखताना 27 धावा धावफलकावर. अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. या 17 धावा ओमसाई पिशे संघाला डिफेन्स करायचे आहेत. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. रमेश मनोज ते स्वागत करतील का? नाही ओके और सब ओके ओके. अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. 4 धावा घेण्याची संधी झाली. 4 धावांची संख्या धावसंख्या. या ठिकाणी मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच देतील. वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती 32. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतो. विजयाचं लक्ष 24 धावांचं आणि 24 धावांचा उत्तमरित्या पाठलाग करताना संघ आपण पाहतोय अमर कासने. चेंडूला फोर्स काढण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क बदल आली ती फार महत्वाचं असतं. चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. येणारे 8 चेंडू विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विनोद. आणि या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. अख्खो टप्प्याचा चेंडू होता. हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होता आणि फलंदाज शपथ झाला. चेंडूला सुंदरसा हुक केला आणि चेंडू लॉंग सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक चौकार येतो. या चौकाने संख्या धावसंख्या पुढे सरकते. आता समीकरण आहे. येणारी चेंडू 7 आणि विजयासाठी 7 धावेची गरज. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका अतिशय चांगला सजला आहे. चेंडू जातो वायडिश डीप लॉंगॉनला. आता जे समीकरण येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी देखील 7 धावांची गरज आहे. जाऊया तत्पूर्वी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करून मान्यवरांचा शुभ सन्मान. पुन्हा एकदा मी सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो. या स्पर्धेचे वन मॅन शो. या स्पर्धेचे करता धरता या स्पर्धेचे सर्वा सन्माननीय नितेश पाटील यांचा आपण शो पाहतोय. सरपंच चषक 2024 ही स्पर्धा. सन्माननीय रमेश भोईर या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. त्यांना करूया आपण सन्मानित. सन्माननीय व्यासपीठावर रमेश भोईर उपस्थित आहेत आणि त्यांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमात आपण सन्मानित.
सन्माननीय प्रेमनाथजी वडोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. मान्य श्री विजयजी पाटील आपलं देखील मनापासून स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. त्याचबरोबर मान्य श्री मोतीरामजी पाटील साहेब ही मान्यवर मंडळी आज खऱ्या हाताने वेळात वेळ करून या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मी सर्वांचं विजय स्पोर्ट्स खांडपे आयोजित सरपंच चषक 2025 मधून मनापासून स्वागत करतोय. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे कर्ता धर्ता आणि या स्पर्धेचे वन मॅन शो मान्य श्री नितेश पाटील यांची देण आपण पाहतोय. नितेश पाटील यांचा बिग इव्हेंट बिग शो आपण पाहतोय. सरपंच चषक 2025 चा थरार. चेंडूला हलक्यातपणे फक्त ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातो शॉट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. काय जबरदस्त रनिंग करताना फलंदाज नारायण. त्यानंतर या व्यासपीठा मंचावर उपस्थित सन्माननीय मनोजजी मेघवाळे उपस्थित आहेत. त्यांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू मात्र थोडासा बरे आउट ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईटचा इशारा करतात. नाही प्रेमनाथ. नाही नाही विजय पाटील आणि आता यांना बाहेर काढलं ना ते पण आता तुम्हाला काढलं ना ते पण चालते. दुसऱ्यांदा निशाणा साधता आला नव्हता या ठिकाणी. अनिल याला आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करण्याचा संघ आपण पाहतोय अमर कासने. अडलक. ओम साई पिसे अँड गुड लक अमर कासने. विजयाचा शिल्पकार नो डाऊट कोण आहे.